राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम आज मुंबईत जाहीर होण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयुक्त जसं सहारे यांची वार्ताहर परिषद. राज्यातल्या आगामी निवडणुकांमध्ये मित्रपक्ष शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत भाजप सकारात्मक. आज मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर सत्ता भोगणाऱ्या भाजपाचे हातही भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप. शाळेत उपस्थितीसंदर्भात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सेल्फी काढण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा. 2016-17 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर घसरला असून तो 7.6% 7% राहण्याचा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला. अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी काही कठोर आणि धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये प्रतिपादन. उत्तर प्रदेशात निवडणुकीचं वातावरण तापलं. रोख रकमा आणि बेकायदा दारूचे साठे तपासणी दरम्यान जप्त. मुख्यमंत्रीपदावर अखिलेश यादवच राहतील. तिकीट वाटपाचे अधिकारी त्यांनाच मिळतील अशा अटी मान्य करूनही उत्तर प्रदेश समाजवादी पक्षातला वाद मिटण्याचे चिन्ह नाही. रस्ते महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे राज्यांना निर्देश. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलांच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. कल्याणकारी योजनांसाठी सरकार कटिबद्ध. जय जवान जय किसान नारा देणारे भारताचे लाडके पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज 51वी पुण्यतिथी. साऱ्या देशाकडून आदरांजली. शिक्षण हक्क अधिकारांतर्गत शाळांमधल्या प्रवेशासाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेला चालना देण्यासाठी राज्य सरकारतर्फे काल एक अध्यादेश जारी. लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिषदेचं आयोजन 24 आणि 25 जानेवारीला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं भाईंदरमधल्या केशवसृष्टीत करण्यात आलं आहे. हिंगोली बस स्थानकात सुरक्षित पंधरवड्याची कालपासून सुरुवात. सुरक्षा मोहीम निरंतर राबवण्याचं याप्रसंगी आवाहन. आजचं दूषित सामाजिक स्वास्थ्य बदलण्यासाठी बाल साहित्यिकांना प्रबोधनपर साहित्य निर्माण करण्याची गरज प्रसिद्ध साहित्यिक अनिल अवचट यांनी जळगाव इथं भरलेल्या 4 दिवसीय कुमार साहित्य संमेलनात व्यक्त केली. अफगाणिस्तानमध्ये काबूलसह इतर शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 50 जण ठार, 80 जखमी. देहू आळंदी पंढरपूर पालखी मार्गाच्या तांत्रिक बाबींना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची तत्वतः मान्यता. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांसाठी तांत्रिक नियोजनावर चर्चा. कर्णधार म्हणून आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीनं काल इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात 40 चेंडूत नाबाद 68 धावा ठोकल्या. मात्र कर्णधार म्हणून अखेरचा सामना जिंकता आला नाही. एकत्र या आणि देशातल्या लोकशाहीचं आणि मूल्यांचं संरक्षण करा असं आवाहन अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात केलं.